छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर नुकताच दरोडा घालण्यात आला होता। 7 मे रोजी ते कुटुंबियांसह अमेरिकेला गेले असता त्यांचा विश्वासू संजय झडके हा केअरटेकर म्हणून बंगल्यात काम करत होता। 15 मे रोजी 6 दरोडेखोरांनी दरोडा टाकत पिस्तुलाच्या धाकावर या बंगल्यातून 5.5 किलो सोने आणि 32 किलो चांदी असा 6 कोटींचा ऐवज लंपास केला। सदर दरोड्याच्या घटनेबाबत वाळूज MIDC ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता। गुन्हे शाखेचे 7 आणि MIDC वाळूज ठाण्यातील 2 अशी पथकं तपासासाठी नेमण्यात आली। त्याचवेळी या दरोड्यातील मुख्य सूत्रधार अमोल खोतकर हा कोल्हाटी भागातील कचरापट्टी भागात लपल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती। त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले होते। मध्यरात्री त्याला अटक करण्याची तयारी करण्यात आली होती। या दरोडा प्रकरणात पोलिसांनी तपासाअंती 5 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या, तर या दरोड्याचा अमोल खोतकर हा सूत्रधार असल्याचे समोर आले होते। त्याला अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते। त्यातच तो वडगाव कोल्हाटी परिसरात असल्याचे कळताच त्याला अटक करण्यासाठी गुप्तता बाळगण्यात आली होती। मध्यरात्री पोलिसांनी तो असलेल्या परिसराला गराडा घातला। त्याची चाहूल अमोल खोतकर यांना लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला। अमोल खोतकर याने गोळीबार करत पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी अमोल खोतकर याचा एन्काउंटर करण्यात आला। अमोल खोतकर याला मारण्यासाठी एका श्रीमंत माणसाने पोलिसांना सुपारी दिली असल्याचा आरोप अमोल खोतकर याच्या बहिणीने व वडिलांनी प्रसारमाध्यमांसमोर केला आहे। काय झालंय ते नेमकं मला माहित नाही, पण मला याची कल्पना होती की त्याची सुपारी देण्यात आलेली आहे। कारण तो मला वारंवार ही गोष्ट बोलायचा, माझा भाऊ अमोल खोतकर, की मला काही झालं, मी जर बाय चान्स आलो नाही घरी तर समजायचं की मला एका माणसाने मारून टाकलं। तो खूप श्रीमंत माणूस आहे, तो मला कधी मारून टाकू शकतो, माझी सुपारी देण्यात आलेली। एवढंच त्यांनी मला सांगितलं होतं फक्त, बाकीचं मला काही माहित नाही, कोण आहे काय आहे कसं आहे माहित नाही। आज सकाळी माझ्या घरामध्ये जवळपास 5-5:30 दरम्यान 25 ते 30 पोलीसवाले घरात घुसले, मध्ये गेले, पूर्ण घरातलं एक ना एक चिंदी त्यांनी खाली काढून फेकली। सगळं बघितलं, घरामध्ये त्यांना काही भेटलेलं नाहीये। घरात सगळं तपास करून सगळं करून घराच्या बाहेर पडताना मी त्यांना फक्त एवढंच विचारलं की ठीक आहे, कुठे आहे, म्हटलं अमोल खोतकर कुठे आहे, तुम्ही त्याला पकडलं ना, कुठे आहे अमोल खोतकर? तो म्हणजे थोडंसं इथे लागलं, त्याला खरचटलं, गोळी अशी लागून टच होऊन चाले गेली। तो अपघात विभागात आहे, थोडासा नॉर्मल सिरियस आहे, तुम्ही थोडं थांब, आम्ही तुम्हाला सांगतो नंतर। म्हटलं ठीक आहे। आम्ही थोडं थांबलो, आम्ही निमंत झालो की त्याला बाबा ठीक आहे, ऍडमिट आहे, आम्ही येऊन जाऊ। आम्ही आता 1-2 तास 3 तास झाले जवळपास, मी आले, पूर्ण अपघात विभाग बघितला, सगळी पूर्ण जेवढं आहे हॉस्पिटल तेवढं सगळं चेक केलं, मला काही तो दिसला नाही। मी नर्सला विचारलं, त्यांनी मला इकडे पाठवलं, तो मरून पडलेला आहे, त्याला सकाळी ऑन स्पॉट जागेवर 5-6 गोळ्या मारून टाकलंय, पूर्ण हे उधळलं, इथं गोळ्या मारलेल्या आहे, पूर्ण शर्ट फाटून पूर्ण रक्ताचे थारोळे जमले, डोळ्यातून रक्त, नाकातून तोंडातून रक्त। एवढी काय खुन्नस होती या पोलिसांची? पोलीस आहे, त्याने गुन्हा केला असेल त्याला पकडा, जेलात टाका। शासन आहे, न्याय आहे, न्यायाधीश आहे, त्याला शिक्षा देतील। तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे? तुम्ही त्याला पकडा, एन्काउंटर करायचंय, पकडायचंय। पळत होता, पायावर गोळी मारतात पळणाराला, छातीवर पाठीवर, दंडात नाही मारत, त्याला मुद्दा म्हणून मारण्यात आलेला आहे, त्याची सुपारी देण्यात आलेली आहे। माझी विनंती आहे सरकारला, मला न्याय द्या, मी इथून हलणार नाही, मी अन्न पाणी खाणार नाही, मी इथेच बसून राहणार आहे। CBI चौकशी करा, मला प्लीज, मला न्याय द्या। त्याला का मारलं, कुणी मारलं, काऊन मारलं हे तुम्ही मला सांगा, मला नाही माहिती। तुम्हाला सांगितलं होतं ना काही? त्याला फक्त एवढं सांगितलं होतं की खूप श्रीमंत माणूस आहे, नाव मला माहित नाही। आणि कशा संदर्भात काय त्यांची पर्सनल काहीतरी दुश्मनी ते पण मला माहित नाही। हा, भांडण झाले असतील, मला माहित नाही, नेमकं पूर्ण गोष्ट मला माहित नाही। जेवढं मला माहिती मी तेवढं सांगते, काहीतरी पर्सनल झाला असेल, वादविवाद। किती दिवसापासून अमोल तुम्हाला असं म्हणत होतं की माझी सुपारी दे? जवळपास 1 महिनाभरापासून तो मला बोलायचा की मी जर आलो नाही घरी तर समजायचं की मला मारून टाकलं। पोलिसांचं असं म्हणणं आहे की जे 6 आरोपी होते वाळूच्या दरोड्यातला, त्यातला हा 6वा आरोपी होता आणि 5 आरोपींनी नावं घेतली होती त्याची, म्हणून आम्ही त्याला शोधतो। ठीक आहे। हे बघा, जेवढे पण नावं आहेत सगळ्यांची चौकशी करा, सगळ्यांच्या घरी जा, तुम्ही स्वतः जा। सगळे श्रीमंत आहे, सगळे फायनान्शियली एकदम स्ट्रॉंग आहे। जो मेला हाही फायनान्शियली स्ट्रॉंग आहे। श्रीमंत माणूस चोरी का करणार? जो सोनं घालून फिरतो, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, गाड्या आहे, आयसर्स आहे, हॉटेल आहे, स्वतःचा व्यवसाय आहे, तो चोरी का करणार? जेवढ्या लोकांची नावं दिलेली आहे त्या लोकांनी आरोपी म्हणून सगळे वेल सेटल श्रीमंत लोक आहे। फक्त ते सोबत काम करायचे, एका ठिकाणी त्यांनी
हॉटेल घेऊन सोबत काम चालू केलं होतं, म्हणून हे सोबत येतं यांना टाका सोबत. त्याच्यावर अगोदरचे पण 10 गंभीर गुन्हे दाखल. कुणावर अमोल काय गुन्हे दाखल आहे? कधीपासून आहे? याच्या संदर्भात कधीपासून आहे? कधीपासून? पोलिसांनी ती माहिती दिली. तारखा सांगा मला कधीपासून. तो जवळपास 2000 कोविडच्या नंतर त्यांनी जो व्यवसाय स्टार्ट केलेला आहे तो आतापर्यंत अख्खं पडेगावात जाऊन कुठेही कुणालाही विचारा, अख्खं पडेगाव सांगेल तो व्यवसाय करतो, त्याच्याकडे गाड्या आहेत, हॉटेल आहे, तो व्यवस्थित व्यवसाय करणारा व्यावसायिक माणूस आहे. त्याला चोरी बिरी करायची गरज नाही हो सर. ठीक तो आहे. खूप श्रीमंत माणूस आहे सध्याच्या घडीला. ते तुमचं नाव काय? माझं नाव रोहिणी खोतकर आहे. मी त्याची सख्खी बहीण आहे, सख्खी मोठी बहीण आहे आणि मी इथेच राहणार आहे. मी बॉडी घेणार नाही जोपर्यंत मला नाही मिळत नाही. मी बॉडीला हात लावणार नाही. घरी पोलीस आल्यानंतर त्यांनी माझ्या खूप सह्या घेतलेल्या आहेत खूप ठिकाणी. ते कशासाठी घेतले मला माहित नाही. तेवढं प्लीज त्यांनी काय जे चुकीचं त्याचा जर वापर केला तर मला मदत करा. नाही, त्यांनी प्लेन पेपरवर घेतले साहेब. 10-25 जण घरामध्ये घुसल्यानंतर काय करणार मॅडम? 25-30 जण घरात घुसल्यानंतर काही करू शकत नाही ना. आणि शेवटी पोलिसाला आपण थोडं घाबरतोच. न्याय म्हणजे नेमकी तुमची मागणी काय? माझी मागणी माझ्या भावाला का मारलं? म्हटलं घेतलं पडेगावचं हॉटेल 5 वर्ष चाललं. 50-50 हजार रुपये रोज कमायचो आम्ही. मी बी जमीन घेतो वर्ष महिन्यामध्ये 2-3 लाख रुपये कमवतो मी. एक वावर विकलं तर 5-6 करोड रुपये. 25 वर्षांना जमीन विकतो मी. ब्रोकर आहे फार मोठा, पूर्ण औरंगाबाद ओळखतो मला. माझ्या पोराला सुपारी घेतली आणि पोलिसवाल्याला ऑर्डर नाही वर मारायचा. छाती तिकडे 4-5 गोळ्या मारून खतम केलं. धरूनच नाही, बांधूनच नाही. न्यायचं असतं. कोर्ट आहे, कोर्ट सिद्ध करीन. तो जर समजा गुन्हेगार असता तर कोर्ट सिद्ध करीन, त्याला सजा करीन. यायचं काय मारून टाकायचं? हा, यायना पैसे घेतले साहेब कमीत कमी 2 ते 3 करोड रुपये माझा दावा आहे. आणि तसाही मी 74 ला ग्रॅज्युएट झाला. म्हणजे 69 ला इंग्लिश मीडियम मॅट्रिक पास केली. आय मस्ट नो व्हॉट हॅपनिंग इन द थ्रू आउट वर्ल्ड, नॉट इन इंडिया. का आपण सुपारी का घेतली असं? हा, कशासाठी सुपारी? असं काय कारण? ते काय आता फक्त पोरग काय म्हणायचं, आमचा मुलगा काय म्हणायचा, मी जर नाही आलो तर माझी सुपारी दिली असं समजून चला. पण मग सुपारी दिली तर कधी पोलीस कंप्लेंट केली होती का? नाही केली आम्ही, नाही केली आम्ही. तुम्हाला तर कायदा माहिती, तुम्ही करायला सगळं माहिती आहे. पण आता पोरग आमचं मला 450 550 मित्र मंडळी हे ते सगळे म्हणलं याला कोण काय करणार आहे? तुमचा दावा आहे का? तुमचं म्हणणं आहे का की हा खून पोलिसांनीच केला? हो 100%. परमेश्वर ऐकू राहिलाय, परमेश्वर ऐकतोय आणि परमेश्वर त्यांना सजा देईल. ठीक आहे सर, थँक्यू. माझं म्हणणं एवढंच आहे की हे जे पोस्टमॉर्टम व्हिडिओ शूटिंग मध्ये झालं पाहिजे. त्याला दिनांक 15ला छत्रपती संभाजीनगर मध्ये MIDC वाळूंज पोलीस स्टेशन मध्ये एक दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला होता. त्याच्यामध्ये श्री संतोष लड्डा यांच्या बंगल्यावरती रात्रीच्या सुमारास 2 ते 4च्या दरम्यान 6 आरोपींनी येऊन त्यांच्या वॉचमनला बांधून वेपनचा धाक दाखवून त्यांच्या घरातून, कारण की त्यावेळी ते परदेशी बाहेर गेलेले होते, त्यांच्या घरातून जवळपास 5.5 किलो सोनं, त्याचबरोबर 32 किलो चांदी आणि 70,000 रुपयाचा ऐवज हा दरोडा घालून पळून नेलेले होते. या अनुषंगाने क्राईम ब्रँचकडून त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशन, आयुक्तालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या विविध 10 टीम तयार करण्यात आलेल्या होत्या. आणि जे काही इन्फॉर्मेशन होत्या गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये, तसेच काही टेक्निकल अनालिसिस आहे. त्याचबरोबर जे CCTV फुटेज आहे, जवळपास 350च्या वर CCTV फुटेज छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये आम्ही तपासलेलं होतं. आणि या अनुषंगाने 6 आरोपी जे आहे त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले होते. त्याच्यापैकी 5 आरोपी हे काल क्राईम ब्रँचने आणि त्यांच्या टीमने हे पकडलेले होते. 6वा जो आरोपी आहे जो काल छत्रपती संभाजीनगरमध्ये अमोल खोतकर हा साई गार्डन साजापूर MIDC या ठिकाणी येणार असल्याची माहिती क्राईम ब्रँचच्या टीमला मिळालेली होती. आमची काही टीम बीडला होत्यात, काही जालन्याला होत्यात, इतर ठिकाणी पण होतात. त्याचबरोबर ही एक टीम जी होती त्याला माहिती मिळाल्यानंतर आमचे रवी दत्तात्रय गच्चे API त्याचबरोबर त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी गेलेले होते. आरोपींनी त्या ठिकाणी आल्यानंतर गाडीला आमचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कुठल्याही प्रकारे सरेंडर झाले नाही, परंतु आमच्या अंमलदारांच्या अंगावर त्यांनी गाडी घातलेली होती. त्या अनुषंगाने त्यांनी फायर पण केलेला होता. आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तरादाखल दिलेल्या फायरिंगमध्ये जो आरोपी आहे, ज्याचं पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे, अमोल
खोतकर हा जखमी झाला. त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना. त्याच्याबरोबरती त्याची गर्लफ्रेंड पण होती, आफिसा उर्फ खुशी नावाची. ती पण गाडीत मागच्या बाजूला बसलेली होती. आणि त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ऍडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस आज आरोपीनं कोर्टापुढे प्रोड्यूस करून PCR घेऊन गुन्ह्यात गेलेला माल जो आहे तो रिकव्हर करणार आहे. याचा गुन्ह्यातला काय सहभाग जो मयत आहे त्याचा गुन्ह्यातला मयत हे सर्व आरोपी जे आहेत ह्यांच्या अनुषंगाने, कारण की ज्या काही त्यांनी रेकी त्या गुन्ह्याच्या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या, तपासात बऱ्याचशा बाबी समोर आलेल्या आहेत. सध्या त्या बाबतीत बोलणं योग्य नाही, परंतु हे सर्व आरोपी CCTV फुटेज रेकी करण्याकरता वापरलेली वाहनं आणि त्याचबरोबर त्यांचं जे काही टेक्निकल अनालिसिस आहे त्या अनुषंगाने हे सर्व आरोपी हे निष्पन्न झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडून काही मुद्देमाल देखील रिकव्हर करण्यात आलेला आहे, जो फिर्यानी आयडेंटिफाय केलेला आहे. त्याच्यामध्ये त्याच्याकडे मुद्देमाल होता कुठला त्या गाडीमध्ये आहे. सध्या गाडी सध्या सील केलेली आहे, कारण की आरोपींची माहिती वेगवेगळी आहे. तपासाच्या दरम्यान आता ज्या काही आता कस्टडी मिळाल्यानंतर जे काही माहिती येईल त्याच्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासामध्ये मुद्देमाल हा रिकव्हर होईल. पूर्वीचे अमोल खोतकरवर पूर्वीचे 10 गुन्हे आहेत, त्याच्यामध्ये दरोड्याचे गुन्हे आहेत, त्याचबरोबर 307 देखील आहेत. गंगणेवरती देखील जवळपास 11 गुन्हे आहेत, कारण की गंगणे हा मूळचा अंबेजोगाईचा आहे. त्याचे सगळे गुन्हे अंबेजोगाईचे आहेत. त्याच्यावरती मकोकाचे पण गुन्हे आहेत आणि दरोड्याचे देखील गुन्हे आहेत. तसेच योगेश हसबे ह्याच्यावरती देखील 7 गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. एन्काउंटर करावा अशी परिस्थिती उद्भवली होती का त्यांनी काय गोळीबार केला? तपासाचा पुढचा भाग आहे, त्याच्याबद्दल सध्या काही हो त्यांना जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावरती उपचार चालू आहेत. नाही तपास बघा, आरोपी आज आम्ही कोर्टापुढे प्रोड्यूस करणार आहोत. कोर्टापुढे प्रोड्यूस केल्यानंतर त्यांचा रिमांड घेण्यात येणार आहे आणि तपासांती सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पुढे निष्पन्न होतील. जखमी झालेलं कोण नाव काय सांगण्यात येईल तुम्हाला. या सगळ्या प्रकरणामध्ये पालकमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वीच आरोप केले होते की शहरातल्या चोऱ्यांमध्ये पोलिसांचा सहभाग असतो आणि मला त्यांच्या त्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशीच एन्काउंटर होतं. नाही, मला त्यांच्या बद्दल काही कल्पना नाही. सर हिंदी में बता दीजिए थोडक्यात फक्त एक हिंदीत जे घडलंय तेवढं. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.